प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात पुन्हा एक वार सर्वांना प्रेमाचा सलाम. प्रभूच्या मार्गदर्शनामध्ये आपण गेल्या दिवसापासून 1 तिसरा अध्याय वचन 9 या वचनांवर मनन करीत आहे आणि अतिशय सुंदररित्या प्रभूचा आत्मा आपल्याला चालवत आहे. आणि पुन्हा एक वार ते वचन वाचून आजच्या या शास्त्र अभ्यासाला आपण सुरुवात करूया. आणि माझ्याबरोबर आपण 1 तिसरा अध्याय आणि वचन 9 काढावे अशी आपणास नम्र विनंती करीत आहोत. कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. पाऊल करिंथ येथील मंडळीला पत्र लिहित असताना काही गोष्टी नमूद करीत आहे आणि तो म्हणत आहे की देवाचे सहकारी तुम्ही आहात. त्याचबरोबर देवाचं शेत आहे आपण आणि देवाची इमारत असे आहात. आपण गेल्या दिवसामध्ये देवाचे सहकारी हा विषय पाहिला होता. नंतर आपण पाहिलं देवाचे शेत. आजपासून आपण पाहणार आहोत देवाची इमारत. इंग्रजीमध्ये गॉड्स बिल्डिंग, यू आर गॉड्स बिल्डिंग असं लिखाण केलेलं आहे. आणि म्हणून या इमारतीकडे आपण विशेष करून लक्ष देऊया. एक उदाहरण समोर ठेवून तुमच्याशी बोलू इच्छितो की ज्या वेळेस आपण एखादं घर किंवा एखादा फ्लॅट घेण्यासाठी जातो त्यावेळेस आम्ही त्या इमारतीविषयी काही खात्री करून घेतो. ती खात्री म्हणजे अशी की जी बिल्डिंग बांधत आहे त्याचा बिल्डर कोण आहे, विश्वसनीय आहे का तो, किंवा ते प्रोजेक्ट रेरा प्रकल्पामध्ये ते प्रोजेक्ट आहे का, सरकारमान्य ते प्रोजेक्ट आहे का. दुसरी आम्ही पाहतो की त्या बिल्डिंगचं लोकेशन, ती बिल्डिंग किंवा ते प्रोजेक्ट कोणत्या लोकेशन मध्ये आहे. त्या लोकेशनच्या जवळ मेट्रो स्टेशन आहे का, मार्केट आहे का, शाळा, कॉलेज, दवाखाना, हॉस्पिटल, अशा सर्व गोष्टी त्या बिल्डिंगच्या किंवा त्या प्रोजेक्टच्या जवळ आहे का. नंतर आम्ही पाहतो की त्या प्रोजेक्टचा किंवा त्या बिल्डिंगचा इन्फ्रास्ट्रक्चर किंवा अम्युनिटीज काय कशा प्रकारच्या आहे, त्या किती मजलीचं इमारत आहे, त्याचा रंग काय, स्विमिंग पूल आहे का, जिम आहे का, अशा अनेक अशा गोष्टी आम्ही फ्लॅट घेताना पाहतो. आणि नंतरच त्या बिल्डिंगमध्ये आपण फ्लॅट घेतो. प्रियानो, एक भौतिक जीवनामधल्या जगत असताना अशा इमारतीकडे आपण विशेष करून लक्ष देतो आणि तदनंतर आपण आपले निर्णय घेतो. परंतु प्रभूचा दास पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहित आहे की तुम्ही देवाचे इमारत अशी आहात. यू आर गॉड्स बिल्डिंग. ज्या वेळेस हे शब्द आमच्या कानावर पडतात की आम्ही जी इमारत आहोत त्याचा बिल्डर कोण आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त किंवा देव आहे. आणि या बिल्डिंगचा जो बिल्डर आहे तोच करिंथ पत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये आम्हाला दिसतं की 9व्या वचनामध्ये की तो विश्वसनीय देव आहे. म्हणजे तो त्याच्यावर विश्वास ठेवण्याजोगी हा बिल्डर आहे प्रियानो. आणि मग या इमारतीची खासियत काय आहे. या इमारतीची खासियत एक आहे की ह्या बिल्डिंगचा, या इमारतीचा बिल्डर किंवा उभा करणारा जो आहे तो प्रभू परमेश्वर आहे. प्रियानो, ज्या वेळेस आम्ही आमच्या स्वतःकडे निरखून पाहू त्यावेळेस एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ही जी इमारत आहे ही इमारत माझ्या प्रभूची आहे. माझ्या प्रभूने ती उभा केलेली आहे. आणि ह्या इमारतीकडे लक्ष देत असताना आम्ही विशेष करून काही गोष्टी किंवा काही बाबी पाहण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून हा जो पाऊल म्हणत आहे यू आर गॉड्स बिल्डिंग, तुम्ही देवाची इमारत आहात, त्यातील काही गोष्टी पाहत असताना पहिला मुद्दा आपण पाहूया. द फाउंडेशन ऑफ अ बिल्डिंग. इमारतीचा पाया. द फाउंडेशन ऑफ अ बिल्डिंग. इमारतीचा पाया अतिशय महत्वाचा आहे प्रियानो. इमारतीचा पाया कधीच दिसत नाही. पाया हा नेहमी भूमीखाली गेलेला आहे. तो कोणत्याच मनुष्याला दिसत नाही. आणि म्हणून अनेक वेळा आम्ही त्या इमारतीचं इन्फ्रास्ट्रक्चर बघतो, वरवरचं रूप बघतो, परंतु पाया कधी बघत नाही प्रियानो. परंतु ह्या इमारतीचा जो पाया आहे तो अतिशय मजबूत आहे. कारण जो पाया मजबूत असेल तर ती इमारत कितीही मजली वर जाऊ शकते. त्या इमारतीला कितीही वादळ आलं, वारा आला, पाऊस आला, त्या इमारतीला काही धोका राहत नाही. म्हणून इमारतीचा पाया अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणून 1 तिसरा अध्याय वचन 11 मध्ये त्याच खाली आपण पाहतो
की येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. प्रियानो, ह्या विश्वासी जीवनाची जी इमारत आहे, तुम्ही आणि मी, आमच्या इमारतीचा पाया कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ता जो आहे, तो अतिशय मजबूत आहे, तो बलवंत आहे, तो विश्वसनीय आहे आणि म्हणून ही इमारत कधी ढासळणार नाही. हा आपला विश्वास आहे. परंतु इमारतीच्या बाबतीत अनेक गोष्टी आम्ही पाहत असताना याच मुद्द्यातील पहिला मुद्दा, द फाउंडेशन ऑफ अ बिल्डिंग, इमारतीचा पाया, या मुद्द्यातील पहिला मुद्दा आपण पाहूया. द फाउंडेशन ऑफ अ रॉक, ऑन अ रॉक. इमारतीचा पाया कशावर आहे? खडकावर आहे. आणि तो खडक कोण आहे? आपला प्रभू येशू ख्रिस्त. त्यामुळे हा विचार समजून घेत असताना मत्तई शुभवर्तमानामध्ये आपण येऊया, 7वा अध्याय, आणि त्या ठिकाणी त्या पाया संदर्भात मत्तई पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने काही गोष्टी लिहित आहे. माझ्याबरोबर मत्तयाचं शुभवर्तमान काढा आणि अध्याय 7 तिथून 24 पासून काही वचने वाचतो. यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो, तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसेच जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही, तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधिले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले. त्या ठिकाणी ह्या 24 ते 27व्या वचनांमध्ये मुख्य आम्हाला काही गोष्टी समान दिसतात. त्या म्हणजे 2 व्यक्ती दिसतात. आणि 2 व्यक्ती, एक मूर्ख आहे आणि एक सुज्ञ आहे. का बरं माहितीये का? जो सुज्ञ आहे तो वचन ऐकतो व त्याप्रमाणे वागतो. पण तो मूर्ख जो आहे तो वचन ऐकतो व त्याप्रमाणे वागत नाही. दुसरी गोष्ट काय आहे? 2 घरे देखील दिसतात आम्हाला त्या ठिकाणी. आणि तिसरी गोष्ट, 2 पाये देखील दिसतात. सुज्ञ मनुष्याने खडकावर आपलं घर बांधिले, परंतु मूर्ख मनुष्याने वाळूवर आपले घर बांधिले. आणि परिणाम काय आहे? एकाचं तशाच राहिलं मजबूत, परंतु दुसरं अगदी कोसळलं. यातून आपण काही गोष्टी शिकूया प्रियांनो. समांतर काय आहे? समांतर 3 गोष्टी आहेत. त्या म्हणजे त्या दोघांचं घर तर उभं राहिलं, परंतु पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला आणि त्या घरास लागला. दोन्ही घरांना वर पाऊस पडला, दोन्ही घरांच्या बाजूला पूर आहे, दोन्ही घरांना वारा लागला, परंतु त्या घरास लागल्यानंतर परिणाम हे भिन्न भिन्न आहे. एकाचा परिणाम ते तसं राहिलं आणि दुसरा परिणाम ते कोसळलं. पण आज आमचा पाया कशावर आहे? हे प्रश्न आमच्या समोर उपस्थित राहतो. कारण जर खडकावर असेल तर ते टिकेल, परंतु वाळूवर असेल तर ते कोसळेल. वाळू काय दाखवतो प्रिया? तुम्ही आणि मी वाळू पाहिलेली आहे. वाळू म्हणजे दगडांचा, छोट्या दगडांचा एक समूह. आणि ती दगडी प्रियांनो गुळगुळीत असतात. त्यांचा आकार निरनिराळा असतो. आणि ती वाळू जी असते ती आम्हाला वेगवेगळ्या स्तरामध्ये दिसते किंवा आकारामध्ये दिसते. ती वाळू म्हणजे पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगत आहे? कलेसी पत्रामध्ये 2 अध्याय आणि वचन 8 मध्ये देवाचं वचन सांगतं, ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे एक, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान 2 व पोकळ भूलथापा यांच्या योगाने तुम्हास कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. पाऊल इमारतीला काही गोष्टी सांगत आहे. काय सांगत आहे? की ख्रिस्ताप्रमाणे नसलेले म्हणजे काय? ख्रिस्ताच्या विरुद्ध असलेले काय आहे? माणसांचे संप्रदाय. दुसरी गोष्ट काय आहे? जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान. एक, मनुष्याचे संप्रदाय, जगाचं तत्वज्ञान आणि पोकळ भूलथापा. आज आमच्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत जे मनुष्याच्या संप्रदायाप्रमाणे उभा केलेले आहेत. प्राथमिक शिक्षणाप्रमाणे जगातील तत्वज्ञान आमच्या आजूबाजूला आहे. किंबहुना भूलथापा अनेक अशा गोष्टी आहेत. जर या वाळूप्रमाणे आहेत प्रियानो,
प्रत्येकाचा आकार वेगळा, गुळगुळीत झालेले, आणि अशावर जर माझी इमारत असेल, तर वारा आला, पाऊस पडला, पूर आला, आणि जर माझ्या इमारतीला या सर्व गोष्टी लागल्या, तर ढासळल्याशिवाय राहणार नाही. गलती करारपत्रामध्ये 4था अध्याय 9 आणि 10 वचनामध्ये एक प्रचलित वचन आहे, की तुम्ही पहिलं देवाला ओळखत नव्हता, पण देव आता तुम्हाला ओळखतो. परंतु आता तुम्ही काय केलेलं आहे? दुर्बळ व निसत्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे का वळता? तुम्ही पुन्हा त्याचे गुलाम होण्याची इच्छा कशी धरता? वार, महिने, सणाचे काळ व वर्षे ही तुम्ही पाळता. या गोष्टींमध्ये पाऊलाला आनंद नाही किंवा देवाला आनंद नाही. पाऊल म्हणत आहे, की तुमची इमारत तुम्ही वाळूवर बांधत आहे. रीतिरिवाजाच्या पायावर बांधलेली इमारत प्रियांनो, ही प्रभूला न आवडणारी आहे. मग वारा आला, पाऊस पडला, पूर आला, तर इमारत कोसळल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी वाळूचा अर्थ काय आहे? वाळूचा अर्थ हे आहे, की अनेक अशा गोष्टी आहेत, जसं वाळू आहे, अनेक छोटे, बारीक, मोठे आकाराचे दगड आहेत, ते गुळगुळीत आहे. या सर्व गोष्टी गुळगुळीत आहे देवाच्या दृष्टिकोनातून. कोणताही त्याला आकार नाही, कोणतेही त्याला स्ट्रक्चर नाही, सर्व गुळगुळीत असं झालेलं आहे. आणि म्हणून याच्यावर ज्याचा पाया आहे, क्षणिक आनंदासाठी जर आम्ही याच्यावर पाया घालत असेल, तर आमची इमारत कोसळल्याशिवाय राहत नाही. 2 तिमोथी 4था अध्याय 3ऱ्या आणि 4थ्या वचनामध्ये देखील पाऊल आपल्या आत्मिक पुत्राला लिहितो, की ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत. कोण आहे हे सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत? ज्यांनी आपली घरं, आपली इमारत वाळूवर बांधलेली आहेत. तर ते काय करतील? तर आपल्या कानाची खाज जिरवावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपल्यासाठी शिक्षकांची गर्दी जमवतील. शिक्षकांची गर्दी म्हणजे काय? कधी ह्याचं ऐकायचं, कधी त्याचं ऐकायचं, ते चांगलं वाटलं म्हणून ते करायचं, त्याचं वाईट वाटलं म्हणून त्याला नाकारायचं. शिक्षकांची गर्दी आजूबाजूला केलेली आहे. कशाने? स्वेच्छाचाराने. आणि मग काय होतं? आपल्या कानाची खास जिरवायची. दुसरी काय आहे? ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील. कल्पित कहाण्यांकडे वळतील म्हणजे काय? ज्या कहाण्यांना काहीही अर्थ नाही, ज्या कहाण्यांचा कोणताही इतिहास नाही, अशा प्रकारच्या कहाण्या आम्हाला आजूबाजूला ऐकायला मिळतील. आणि मग अशा इमारती त्याकडे वळल्यानंतर या इमारती कशा आहेत? या वाळूवर उभा राहिलेल्या इमारती आहेत. त्याच तिमोथेला 1 तिमोथी 4था अध्याय 7व्या वचनामध्ये एक गांभीर्याने एक सूचना पाऊल देतो, की अनितीच्या व आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा. प्रियांनो, आज आम्ही जी देवाची इमारत आहोत, ती निश्चित खडकावर आहे. परंतु अशा अनेक इमारती ज्या आहेत, त्या आयाबायांच्या कहाण्यांवर, अनीतीच्या गोष्टींवर, स्वेच्छाचाराने जे शिक्षकांची गर्दी केलेली आहे, त्यांच्या विचारांवर, कल्पित कहाण्यांवर, किंबहुना जगातील प्राथमिक शिक्षणावर, रीतिरिवाजावर किंवा दुर्बळ आणि निसत्व शिक्षणावर इमारती उभा राहिलेल्या आहेत. आणि परिणाम काय होणार आहे? परिणाम एकच. पाऊस पडला, पूर आला, वारा आला, तो त्या इमारतीला किंवा घराला लागला आणि ते अगदी कोसळले. प्रभूचं वचन हे अतिशय स्पष्ट आहे प्रियांनो. 2 पाय प्रभूने उगाच सांगितलेले नाही. पण प्रभूची इच्छा आहे, की जे देवावर विश्वास ठेवतात, त्यांचा पाया, जो विश्वासी जीवनाचा पाया, हा वाळूवर नसावा, इतर अनेक अशा गोष्टींवर नसावा. का? कारण देव एकच आहे आणि त्या देवावर आपला पाया असणं अतिशय महत्वाचं आहे. बघा बरं, स्तोत्र संहितेमध्ये 18वा अध्याय आणि वचन 2 मध्ये असं लिहिलेलं आहे, माझा देव माझा खडक आहे. माझा देव माझा खडक आहे. प्रियांनो, देव किती आहे? देव एकच आहे. तो खडक आहे आणि त्या देवावर जो एकच विश्वास आहे, तुमचा आणि माझा, त्या खडकावर आमची इमारत उभी राहणं अतिशय महत्वाचं आहे. ज्याची इमारत वाळूवर आहे, त्याचा परिणाम आम्ही पाहिला, अगदी कोसळलं. परंतु ज्याची इमारत त्या खडकावर आहे, ते टिकलेलं आहे, त्याचं काम टिकलेलं आहे, ते अतिशय आनंदाने आणि उत्साहाने इमारत उभा राहिलेली आहे.
कोणत्याच गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होत नाही. मग संकट येईल, अडखळणं येईल, छळ होईल, तरी सुद्धा त्या ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आम्ही विभक्त होऊ शकणार नाही प्रियांनो. कारण ही इमारत ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर उभी राहिलेली आहे. बघा बरं, लुकाच्या शुभवर्तमानामध्ये हाच दाखला काही गोष्टी त्यामध्ये दुसरी अजून गोष्टी लुकाने लिहिल्या आहे. लुक शुभवर्तमान 6वा अध्याय काढूया आपण. आणि त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, लुक शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 46 पासून वाचतो मी. तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करीत नाही? जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करीतो, तो कोणासारखा आहे हे मी तुम्हास दाखवितो. कोणासारखा आहे? तो कोणा एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्याने खोल खणून खडकावर पाया घातला. मग पूर आला तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला, तरी त्यामुळे ते हलले नाही, कारण ते मजबूत बांधले होते. विशेष करून तो सांगत आहे की त्या माणसाच्या घराचा, त्या इमारतीचा पाया खडकावर आहे. एवढंच नाही प्रियांनो, खडकावर आहे एवढंच नाही, तर त्याने तो खडक खोल खणून शोधलेला आहे. प्रियांनो, जर माझ्या इमारतीचा पाया, घराचा पाया, विश्वासी जीवनाचा पाया खडकावर असावा, अशी आमची इच्छा असेल, तर खोल खणावं लागणार, खालपर्यंत जावं लागणार. जे वाळूवर घर बांधण्याची इच्छा बाळगतात ते श्रम घेत नाही, परंतु आम्हाला त्या जमिनीच्या आत जायचं, आम्हाला खोल खंदायचं आणि मग आम्हाला तो खडक दिसल्याशिवाय राहणार नाही प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस पेत्राच्या होडीमध्ये बसला आणि म्हटला, मचवा खोल पाण्यात हाकार. खोल पाण्यात गेल्याशिवाय पेत्राला मासे मिळणार नाही. तो रात्रभर कष्ट केले होते, परंतु प्रभूजी तुम्ही सांगता म्हणून मी खोल पाण्यात हाकारतो जातो आणि तुम्ही म्हणता म्हणून मी मछवा सोडतो. प्रियांनो, प्रभूची इच्छा आहे की विश्वासणाऱ्यांनी खोल पाण्यात जावं, विश्वासणाऱ्यांनी खोल खंदावं, म्हणजे माझा ख्रिस्त, माझा तारणारा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो दिसणार आहे, जो ख्रिस्त देवाचा अभिषिक्त आहे. आम्हाला तो ख्रिस्त समजला का? आम्हाला तो ख्रिस्त सापडला का? बघा, योहानाच्या शुभवर्तमानामध्ये पहिल्या अध्यायामध्ये ज्या वेळेस पहिल्या दिवशी योहान यार्देनाच्या नदीच्या इथे उभा होता, बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, तो म्हणतो, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोपरा. 2 जणांनी ते शब्द ऐकले, एकाचं नाव अंद्रिया आणि दुसऱ्याचं नाव योहान. दुसऱ्या दिवशी पुन्हा एक प्रभू येशू ख्रिस्त येत असताना तेच वाक्य पुन्हा बाप्तिस्मा करणारा योहान बोलला की हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोपरा. त्यावेळेस दोघांनी ते शब्द ऐकले, ते पुन्हा दुसऱ्या दिवशी ऐकले. मग काय झालं? ते ख्रिस्ताच्या मागोमाग गेले. गेल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला, प्रभूजी आपण कुठे राहता? ते ख्रिस्ताबरोबर त्या घरामध्ये गेले, ते त्या दिवशी त्या ठिकाणी राहिले, त्या सहवासात राहिले. आणि मग ज्यावेळेस आंद्रियाला पेत्र भेटला, आपला सख्खा भाऊ, त्यावेळेस आंद्रिया काय म्हणाला? आम्हाला मशिहा सापडला आहे. प्रियांनो, खोल गेल्याशिवाय मशिहा सापडत नाही. वरवरच्या गोष्टी जर आम्ही बघत राहिलो तर खरा मशिहा आम्हाला सापडणार नाही. आशीर्वाद, आरोग्य, संपदा, सर्व काही गोष्टी, धन दौलत, सर्व भौतिक गरजा याकडे जर आम्ही गुरफटून राहिलो तर ह्या वाळूच्या इमारतीला सर्व काही संकटे आम्हाला ढासळणाऱ्या इमारती अनेक अशा दिसतात. परंतु जो खोल जातो, त्यांनी काय केलं? वचन ऐकलं, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या द्वारे त्यांनी क्रिया केली, ते प्रभूच्या मागे गेले. त्या ठिकाणी आम्ही पाहतो ते प्रभू बरोबर राहिले. प्रभूबरोबर राहिले म्हणजे काय? त्या ठिकाणी त्यांनी घर सोडून, नातेवाईक सोडून तो का वेळ पूर्णपणे प्रभूसाठी विभक्त केली प्रियांनो. आणि मग परिणाम की आम्हाला ख्रिस्त सापडला. प्रियांनो, आज खऱ्या अर्थाने आम्हाला ख्रिस्त सापडला का? जर सापडला नसेल तर आम्ही अजूनही खोल खणलेलं नाही. खोल खणण्यासाठी काय लागतं? खोल खणण्यासाठी पहिली गोष्ट श्रम लागतात, घाम गाळावा लागतो प्रियांनो. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी आम्हाला वेळ द्यावा लागतो, त्या ख्रिस्ताच्या सहवासात राहावं लागतं. तिसरी गोष्ट, अवजारं लागतात,
त्या ठिकाणी खोल खणण्यासाठी वेगवेगळी अवजारं आहेत. पैसा लागतो, वेळ लागतो, सर्व गोष्टी लागतात. आणि ज्या वेळेस आम्ही या सर्व गोष्टी घेऊन अवजारं काय आपली पवित्र शास्त्र आहे, वेगळी पुस्तकं आहेत, वेगळी माध्यमं आहे ख्रिस्त समजायची. त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही खोलावर जातो, त्यावेळेस खरा ख्रिस्त समजल्याशिवाय राहत नाही. तो काय म्हटला पाऊल? त्या ठिकाणी आम्ही पाहतो की ते सत्य ऐकून घेत नाही, तर आपल्या इच्छेप्रमाणे चालण्याचा त्या ठिकाणी आम्ही कधी म्हणतात तो प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून त्यांच्या इमारती त्या सुशिक्षणाच्या वर नाही, तर अशिक्षणाच्या वर, चुकीच्या शिक्षणावर उभा राहिलेल्या आहेत. या व्यक्तीने खोल खणून खडकावर आपला पाया घातला. किती आनंदाची गोष्ट. परंतु हा जो व्यक्ती आहे दुसरा, त्याला दुःख झालं. ते अगदी कोसळलं. प्रियांनो, प्रभूची इच्छा अजिबात नाही की कोणाची इमारत ढासळावी. प्रभूची इच्छा हीच आहे की माझ्या पुत्रावर प्रत्येक इमारतीचा पाया असावा आणि अतिशय उत्तमरित्या इमारत माझ्या गौरवासाठी उभा राहावी. त्याचप्रमाणे दानिएलाच्या पुस्तकात ज्यावेळेस आम्ही येतो, त्यावेळेस 3रा अध्याय आपण काढूया. दानिएलाचं पुस्तक 3रा अध्याय आणि वचन 16 पासून वाचतो. शद्रक, मेशक व अबेदनगो यांनी राजास उत्तर दिले की महाराज, या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन दिसत नाही. म्हणजे काय? त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की नबुकदनेस्सराची सुवर्ण मूर्ती उभा आहे आणि त्या ठिकाणी ह्यांना काय करायचंय? दंडवत घालायचं. परंतु हे म्हणाले आम्ही दंडवत घालणार नाही. पुढे काय झालं? ज्या देवाची आम्ही उपासना करीतो तो आम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ आहे. महाराज, तो आम्हास आपल्या हातातून सोडविल. ते कसंही असो, पण महाराज, हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापिलेल्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालणार नाही. मित्रांनो, काय विश्वास आहे यांचा, की कसंही असो, परंतु आमचा प्रभू आम्हाला सोडवायला तयार आहे. मग काय झालं? हे ऐकून नबुकदनेस्सराच्या संबंधाने नबुकदनेस्सर संतापला. शद्रक, मेशक व अबेदनगो यांच्या संबंधाने त्याची मुद्रा पालटली आणि त्याने आज्ञा केली की भट्टी नेहमीपेक्षा 7 पट तप्त करा. आणि त्याने आपल्या सैन्यातील काही बलिष्ठ पुरुषास आज्ञा केली की शद्रक, मेशक व अबेदनगो यांच्या मुसक्या बांधून त्यास त्या तप्त अग्नीच्या भट्टीत टाका. तेव्हा त्या पुरुषास त्यांचे पाय, मोजे, अंगरखे, झगे वगैरे वस्त्रासहित बांधून धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकले. राजाचा हुकूम अगदी सक्त असल्यामुळे ती भट्टी फारच तप्त केली होती. म्हणून ज्या पुरुषांनी शद्रक, मेशक, अबेदनगो या तीजवर नेले ते ज्वालांनी भाजून मेले. पुढे काय आलं? शद्रक, मेशक व अबेदनगो हे तिघे पुरुष मुसक्या बांधलेले असे त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीत पडले. भट्टी आहे, 7 पट पेटलेली आहे, तप्त झालेली आहे. आणि ह्या भट्टीमध्ये, भट्टी कुठे असते? भट्टी खाली असते. आणि त्या खाली त्या तिघांना टाकलेलं आहे. आणि मग काय झालं? नंतर नबुकदनेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला व तो आपल्या मंत्र्यास म्हणाला, आपण अग्नीत 3 जणांस बांधून टाकले ना? त्यांनी राजास उत्तर केले, होय सरकार, खरे आहे. तो म्हणाला, पहा, 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहे असे मला दिसते. त्यास काही एक इजा पोचली नाही. 4थ्याचे स्वरूप तर एखाद्या देवदूतासारखे आहे. कारण आपला प्रभू इतका महान आहे. परंतु प्रभूची महानता जर आम्हाला अनुभवायची असेल तर विश्वासामध्ये खोल जाणं गरजेचं आहे. वरवरचा विश्वास मला प्रभूचं दर्शन घडवून आणणार नाही. यांनी एक विश्वासाने पावले उचलली की आम्ही त्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालणार नाही आणि विश्वासाने त्या तप्त भट्टीमध्ये गेले. आणि गेल्यानंतर आम्ही पाहतो की त्यांच्या मुसक्या ज्या बांधल्या होत्या, परंतु प्रभूचं वचन सांगते ते मोकळे फिरत होते. प्रियांनो, त्यांच्या दोऱ्या, मुसक्या या निघून गेल्या होत्या. ते मोकळे फिरत होते, परंतु त्यांच्या हातापायांना इजा नव्हती. ज्यांनी त्याला टाकलं होतं त्या तिघांना ते भस्म झालेले आम्ही पाहतो. परंतु हे तिघे जशाच्या तसे नबुकदनेस्सरच्या समोर पुढे जाऊन आम्हाला दिसतात की ते बाहेर आलेले आहेत. प्रियांनो, सांगायचा उद्देश काय?
विश्वासामध्ये ज्यावेळेस आम्ही खोल जातो, त्यावेळेस प्रभू आम्हाला दिसतो, प्रभू आम्हाला भेटतो. त्या तप्त भट्टीत देखील प्रभू या तिघांना भेटावयास तयार आहे. प्रियानो, प्रभूची इच्छा आहे की जी इमारत आहे, जे तुम्ही आणि मी आहे, ती वाळूवर नसावी. आज ख्रिस्ती कुटुंबात आमचा जन्म झाला निश्चित, परंतु जर ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्म झाल्यानंतर ख्रिस्ताप्रमाणे नसलेले जे शिक्षण आहे, जे माणसांच्या संप्रदायाप्रमाणे आहे, ख्रिस्ताप्रमाणे नसलेले जे जगातील प्राथमिक शिक्षण आहे, तत्वज्ञान आहे, पोकळ भूलथाप आहे, रीतिरिवाज आहे, सणाचे वर्ष आहे, काळ आहे, महिने आहे, सर्व गोष्टी ज्या आहेत आणि ती आहे आयाबायांच्या कहाण्या आहेत, कानाची खाज जिरवणाऱ्या अनेक असे संदेश आहेत, जे प्रभूचे वचनाचा काहीही तिथे लाभ नाही. अशा प्रकारची जे वचनांवर जर आमच्या इमारती असतील, तर वाळूवर आहे. मग पाऊस पडला, वारा आला, पूर आला आणि त्या इमारतीला, त्या घराला जर आदळला, तर ती इमारत अगदी कोसळणार आहे. परंतु जो खोल खणून त्या खडकाला शोधतो आणि मग आमची इमारत जी उभा राहते, मग काही येऊ द्या, आमचं घर, आमची इमारत ढासळणार नाही. प्रियानो, हे खडक भेटणं हे सोपं नाही प्रिया. या खडक भेटण्यासाठी अतिशय परिश्रम आहे. मी स्वतः जन्माचा ख्रिस्ती आहे. परंतु हा खडक मला वयाच्या 34व्या वर्षी भेटला. अनेक अशा गोष्टींमध्ये गुरफटलेलो होतो. या पोकळ शिक्षणामध्ये, आयाबायांच्या कहाण्यामध्ये, पोकळ भूलथापामध्ये, अशा वाळूवर माझी इमारत होती. परंतु प्रभूच्या दासांकरवी मला खरा खडक भेटला. मी खोल खणून त्या खडकावर आज इमारत बांधली आणि निश्चित काही येऊ द्या, आपल्याला या इमारतीला काही एक होणार नाही. म्हणून देवाचं वचन सांगतं की आमच्या इमारत या खडकावर असावी. आणि पहिला मुद्दा आपण पाहिला की ह्या इमारतीविषयी की द फाउंडेशन ऑफ अ बिल्डिंग, त्यातील पहिला मुद्दा द फाउंडेशन ऑन अ रॉक. आज प्रभूकडे एकच प्रार्थना आहे, हा संदेश जे कोणी ऐकत आहे त्या प्रत्येकाची इमारत, प्रत्येकाचं घर, प्रत्येकाचं विश्वासी जीवन हे ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर उभारलेलं असावं. कारण का माहितीये का? वादळ येणारच, पाऊस पडणारच, वाराही तिथे सुटणारच, पण ज्याचा पाया ख्रिस्त आहे त्याचं घर हे टिकणार आहे. प्रभूने पुरवलेल्या शब्दांबद्दल, विचारांबद्दल मी प्रभूचे मनापासून आभार मानतो. या इमारतीविषयी आणखी काही गोष्टी पुढच्या सत्रामध्ये शिकण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि ह्या जे वचन आहे, जे विचार आपण ऐकलेत, हे मनामध्ये जपून ठेवून आज आमची इमारत कशावर आहे हा प्रश्न आम्ही आमच्या अंतःकरणाला विचारू आणि मग ठरवू. जर वाळूवर असेल तर आजच खणायला सुरुवात करा. तो खडक प्रत्येकाला भेटायला उत्सुक आहे प्रियानो. फक्त त्याच्याकडे जावा, कारण तो म्हटला, तुम्ही देवाकडे या म्हणजे तुम्हाकडे देव येईल. आज आम्हाला देवाकडे येणं अतिशय महत्वाचं आहे, कारण ते दोघं त्या देवाच्या मागे गेले म्हणून त्यांना मशिहा सापडला. असं होण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो. प्रभूने पुरवलेल्या शब्दाबद्दल, विचारांबद्दल प्रभूचे मी मनापासून आभार मानतो.